गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। देशाच्या स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। मात्र स्वातंत्र्याला 7 दशकांहून अधिकचा काळ उलटूनही सिरोंचा तालुक्यातील वाहतुकीचे रस्ते सोडा पण साधे पांदण रस्तेही सरकारला नीट करता आले नाही। तालुक्यातील पांदण रस्त्याची समस्या अद्याप सुटली नसून येथील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। शेतात विविध कृषी कामांसाठी जाताना व शेतातून आपला शेतमाल आणताना त्यांना तारेवरची कसरत ही करावी लागत आहे। जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अशा सिरोंचा तालुक्यातील आदिवासी ग्रामस्थ अजूनही मूलभूत सुविधांपासून तळमळताना दिसत आहे। सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद भागात पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, मात्र याच रस्त्यांची पावसामुळे वाट लागली आहे। परिणामी शेतकऱ्यांना सिरोंचा दुरवस्थेत असलेला पांदण रस्ता शेतात ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। शिवाय शेतातील धान्य माल आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। त्यामुळे या पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होते। अतिपावसामुळे जाफराबाद व सिरोंचा तालुक्यातील इतर परिसरातील पांदण रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने शेतातील धान्य तसेच शेताच्या मशागतीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पांदण रस्ते मातीचे असल्याने त्यात पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले, यातून बैलांना चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। शिवाय मजूर व शेतकऱ्यांना ये जा करताना त्रास सहन करावा लागतोय। बहुतांश पांदण रस्ते चिखलमय झाल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। एक कसे जायचे शेतात सध्या खरीप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी धानाची रोवणी, खत, कीटकनाशक फवारणी अशी कामे सुरू आहेत। पण ऐन हंगामात पांदण रस्ते चिखलमय असल्याने शेतकरी शेतापर्यंत पोहोचू शकत नाहीये। त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत असून आम्ही शेतात जायचे तरी कसे असा प्रश्न शेतकरी सरकारला विचारत आहे। पावसामुळे रस्ते चिखलमय होत असल्याने बैलबंडी, ट्रॅक्टर व इतर वाहने नेता येत नाहीये। परिणामी धान, कापूस, मिरचीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके शेतात ने आण करताना मोठी अडचण निर्माण होते। त्यासाठी शासनाने पांदण रस्त्यांचे खडीकरण करणे आवश्यक आहे। तर मजूर डोक्यावर अवजारे आणू शकत नाही, तर दुसरीकडे बैलबंडी व ट्रॅक्टर शेतात नेताना मोठ्या संकटांना सामना करावा लागतोय। अशातच रस्त्यावरील चिखलात कधी बैलबंडी फसेल हे सांगता येत नाही। वहिवाट अरुंद होत चालली आहे, यामुळे शेतकऱ्यांचे आपापसात वादांचे प्रसंग उद्भवून असून यावर तोडगा काढण्याची गरज आहे। शासनाची नियमाप्रमाणे रस्त्याची मोजणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा त्रास कधी कमी होणार व पांदण रस्त्याचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल उपस्थित केला जातोय। प्राणहिता नदीकडे जाणारा पांदण रस्ता, मलैया जाळी यांच्या घरापासून ते प्राणहिता नदीकडे जाणारा पांदण रस्ता असे अनेक रस्ते दुर्लक्षित व दुरावस्थेत आहेत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रवी बारसांगडी, सिरोंचा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।